नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या संयुक्त मुलाखतीत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन विश्वासार्ह नाही, कारण अंतिम निर्णय दिल्लीत सत्ताधाऱ्यांच्याच हातात असल्याचं राज ठाकरे म्हणाले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, पण मुंबईची मराठी संस्कृती, भाषा आणि अस्मिता हळूहळू नष्ट केली जात असल्याची चिंता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हिंदी सक्ती, गुजराती प्रभाव आणि मुंबईतील संपत्ती एका विशिष्ट वर्गाकडे जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी माणसांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. भाजपला एक्सपायरी डेट आहे असं म्हणत त्यांनी भविष्यातील राजकीय बदलांचे संकेत दिले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडे देशाची आणि राज्याची सत्ता असूनही मुंबई महापालिकेवर विजय मिळवणं त्यांचं मोठं स्वप्न आहे. यंदा ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरत आहे, कारण काही पारंपरिक शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाकडे गेले आहेत. सध्या महायुतीत 60पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, ज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक जास्त आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंनी मुंबई विमानतळाच्या कार्गो वाहतुकीला नवी मुंबईकडे हलवण्याच्या योजनेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की सध्याचं विमानतळ अदानीकडे असून त्याचा परिसर खूप मोठा आहे आणि भविष्यात त्याची विक्री करून फायदा घेतला जाणार आहे. संजय राऊत यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी मोदी सरकार आणि अदानीच्या वाढीचा संबंध स्पष्ट करत सांगितलं की अदानीची मोठी प्रगती मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झाली आहे, तर अंबानींची प्रगती आधीपासूनच होती असं म्हटलं आहे. आज नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. ठाकरे बंधू आज कोणावर निशाणा साधणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या संयुक्त प्रचार सभेत महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. या सभेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपनं बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवारांवर मोठी कारवाई करत तब्बल 26 जणांचे 6 वर्षासाठी निलंबन केलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये माजी नगरसेविका असावरी पाटील, निहल शहा, जान्हवी राणे यांच्यासह दिव्या ढोले, जयमुरुगन नाडार आणि शोभा साळगावकर यांचा समावेश आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने प्रचाराला अधिक वेग दिला असून मालाड प्रभाग क्रमांक 47 मधून भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी तमिळनाडूतील भाजप युवा खासदार अण्णामलाई यांनी उपस्थित लावली होती. दक्षिण भारतीय मतदारांना तेजिंदर सिंग तिवाना यांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेमध्ये गटबाजी झाल्यामुळे आमची युती तुटली. त्यांनी स्पष्ट केले की युती टिकवण्यासाठी भाजपने प्रयत्न केले, परंतु संभाजीनगरमधील शिवसेनेत 2 वेगवेगळ्या मतांचा संघर्ष असल्यामुळे युती शक्य होऊ शकली नाही. संभाजीनगरमधील शिवसेनेत दुर्दैवाने काही गट होते, त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला. यावेळी भाजपचा अजेंडा काय असेल असा प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं, ना बाण ना खान राखू भगव्याची शान. त्यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या विकासाबाबत आपल्या धोरणांची माहिती दिली. बीड जिल्ह्यातील गुलजार रजा या बोगस ट्रस्टचा दहशतवादी विरोधी पथकानं पर्दाफाश केला आहे. धार्मिक कार्याच्या नावाखाली जनतेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बँका आणि आयकर विभागाची फसवणूक केल्याचं तपासात उघड झालं आहे. ATSच्या सखोल चौकशीत या ट्रस्टने 4,73,67,000 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी ATSने बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 4 विश्वस्त विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान या ट्रस्टनं ॲक्सिस बँकेच्या लातूर शाखेत 5 बँक खाती उघडताना वक्फ बोर्ड, अहिल्यानगर येथील फैजाने कंझुल इमाम या दुसऱ्या संस्थेचा नोंदणी क्रमांक वापरल्याचं समोर आलं आहे. तसेच नीती आयोगाच्या दर्पण पोर्टलवरही बनावट नोंदणी क्रमांकाचा वापर करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. परळी नगरपालिकेतील निवडणुकीत एकनाथ शिंदे गट, MIM आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाल्यानं शिवसेना उद्धव गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की ज्यांच्यावर पूर्वी टीका करून सत्तेची पायरी चढली, आज त्यांच्याशी थेट युती करणं त्यांच्या वैचारिक तत्वांविरुद्ध आहे. त्यांनी या नव्या युतीला परळीतल्या सत्तेच्या संसाराचा नवीन चेहरा म्हणून उल्लेख केला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात हवामानात सातत्यानं बदल होत असून थंडीची तीव्रता वाढताना दिसत आहे.
पहाटेच्या वेळेत तापमानात मोठ्या प्रमाणात घसरत होत असून मुंबईसह अनेक भागात किमान तापमानात घट नोंदवली जात आहे। उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी असल्यानं महाराष्ट्रात शीतलहरींचा प्रभाव जाणवत आहे। दिल्लीमध्ये तीव्र थंडीची लाट असून दिवसाही थंड वाऱ्यांमुळे हुडहुडी भरत आहे। वाढत्या थंडीसोबतच वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाली असून मुंबईसह अनेक शहरातील हवा आरोग्यास घातक बनत चालली आहे। यामुळे श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होत असून डॉक्टरांकडून मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे। भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज तिलक वर्मा सध्या फिटनेसच्या कारणामुळे चर्चेत आहे। बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार 7 जानेवारी रोजी राजकोट येथे तिलक वर्मावर पोटाच्या समस्येसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यामुळे तो न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात खेळू शकणार नाही। सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तब्येतीत सुधारणा होत आहे। गुरुवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो हैदराबादला रवाना झाला आहे। डॉक्टरांची परवानगी मिळेपर्यंत तिलक वर्मा कोणतेही फिजिकल ट्रेनिंग करणार नाही। पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच तो हळूहळू सरावाला सुरुवात करेल। या दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कपमधील सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।